मध्ये यार या ठिकाणी बघा हे फडकी नदी तिकडून आलं 2 ठिकाणावरून नदी आणि हा जर आपल्याला एक नर्मदा माईचा व्ह्यू बघायचा असेल तर असा आहे या ठिकाणी जरा आणि हा समोर दिसतो हा आश्रम आहे त्या डोंगराच्या बरोबर कोपऱ्यावरती आश्रम आहे आणि असा जो भाग आहे शेतातून चाललाय नर्मदे कुछ भी बनाते रहते। नर्मदे हर मैया अभी हमारे लाने रोटियां बना रही है और इस टाइम हम कौन सा संगम है बाबूजी? फडकी फड़की नदी संगम पर बैठी हुई है और बिल्कुल प्यारी प्यारी फड़की सी रोटी बना रही है मैया, फड़की रोटी। और अरे नहीं, इधर की भाषा में टिक्कड़ बोलते हैं इसको। अरे ये रोटी है पतली है, टिक्कर मोटा होता है। तो मोटी है। नहीं नहीं ये कुछ भी नहीं मोटा, इतना मोटा होता है टिक्कर। चलो जो भी है, खा खा पेट तो भरे। ये मैया महाराष्ट्र से आई है इसलिए इसको हाँ। टिक्कर पता नहीं कैसे होता और है। हाँ, और सब साथ में और मेरे से ही सेवा कर रहे, सब सेवा करो। ये आरक्षण आरक्षण महिला आरक्षण महिला आरक्षण महिला कुछ नहीं आरक्षण मिलता आरक्षण। मिलेगा महिला मिलेगा, आरक्षण। समय आएगा समय आएगा। कुछ नहीं अरे आता सब जगह पे ट्रेन में जाओ बस में जाओ अरे ट्रेन में नहीं है। किधर भी जाओ महिला आरक्षण ये आरक्षण है आरक्षण। रोटी बनाना ये महिला आरक्षण है भैया बहुत सुंदर गोल रोटी बनाती है, आपने कभी देखी भी नहीं होगी ऐसी रोटी, देख ना। हाँ देखा है क्या बाबा जी क्या उड़ाते हैं आप। कडक रोटी झाली हा कड़क ही होना। चलो खा लो, कैसे भी पेट भरना है बाबा। तो फिर इस राख से ही भरा हो जाएगा, इसको खा ले। तेरे कितना हंसा है। वो बाबा को भी सोने नहीं दिया। और हमारे लाल बाबा जी जाग चुके हैं। नींद आ गया था। नर्मदे है। चलो बाबा जो भी है, रोटी तो रोटी है, राम रोटी पेट में ही जाएंगी और तो कहीं नहीं जाएंगी। महाराज जी की ये झोपड़ी है ना, बिल्कुल दोनों तरफ पहाड़ी पहाड़ है और बीच में संगम अच्छी है है झोपड़ी लेकिन। माँ नर्मदा का। और कौन सी नदी है दोबारा भूल गए? फडकी फड़की नदी का संगम है। ये देखो मैं बोलती हूँ, ये जो हमारे इधर इसको क्या बोलते हैं, फड़की फड़की। फड़का। फडका तो अभी फड़का ध्यान में रखना। ये फडका ध्यान में रख फड़का। फड़का। फडकी और अभी हम माँ नर्मदा जी और कौन सी नदी है, फडकी फड़की नदी संगम पे बैठे हुए हैं। मजाक करो मजाक। कितना हंसाएंगे। और नंदलाल जारिया जी है प्रभु जो सभी प्रकामवासियों की सेवा करते हैं। प्रभु नर्मदे यार, नर्मदे माँ नर्मदा की बाबा कृपा को भी मत आपका हंसाना। सदा बनी रहे। जय बनी जय आपको। क्योंकि आप जैसी जो सेवा करते हो उससे हमको बहुत ही आनंद प्राप्त होता है। जी जी सब तो तुम्हारा है, तुम्हारे लिए तो बना है। हमारा नहीं प्रभु मैया का है सब, वो ही खिला रही है अपन जी। अपन खा लो। चलो जो भी है, वो सबसे बड़ी ये मैया है, हाँ जगत जननी माँ हाँ दुर्गा। जगत जननी दुर्गा। और अभी रौद्र रूप में रोटियां बना रही है मैया, बड़े बड़े टक्कर। हाँ, दाल बन गई। दाल तो बन गई, दाल जल्दी पक गई लेकिन। ठीक है। आगे बहुत बातें थी। चलो ठीक है। नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना नन्मेलाल झारिया जी या ठिकाणी आम्ही आहे ना दुपारची आहे ना भोजन प्रसादी घेतली. हे जो आहे ना आपल्याला आहे ना या ठिकाणी आहे ना फडकी गाव इथे संगमावरती आहे ना यांचा एक आश्रम आहे, छोटा आश्रम आहे आणि या आश्रमासाठी आहे ना आपल्याला आहे ना आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना सांगतो का यांना ह्या आश्रमासाठी काय आपल्याला सेवा करायची असेल तर मी तुम्हाला आपल्या लिंकवरती सर्व यांचा स्कॅनर आम्ही तर घेतलेला आहे, तो स्कॅनरचा फोटो आणि आपला मोबाईल नंबर यांचा ह्या लिंकवरती तुम्हाला पाठवून देईन. या सेवेसाठी यांना आहे ना इकडे आहे ना एक सेवेसाठी आपल्याला काय असेल ते मग आपली सेवा यांना पाठवून द्या यांच्या डायरेक्ट याच्यावरती. आणि आश्रमाची आहे ना चांगली सेवा देतात. अवस्था थोडीशी खेळ आहे, परिक्रमावासींनी सर्वांनी याची नोंद घ्यावी. नर्मदे नर्मदे हे आहे सब हे आहे नर्मदे यार. हे बघा या ठिकाणावरून या आश्रमावरून आपण निघलोय. हा आश्रम आहे या ठिकाणी. या आश्रमावरून पुढे
आपण चाललेलो आहे. या ठिकाणी नर्मदा मैया आहे आणि एक सुंदर असा हा एक आपल्याला आहे ना पाहिला. आणि हे फडकी या ठिकाणावरून निघालो आहे. फडकी या ठिकाणावरून पुढे आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे. हा आश्रम होता, या आश्रमावरती आम्ही होतो या ठिकाणी. आणि एक सुंदर असा आपल्याला जर पाहिलं तर इथला जो फडकी या ठिकाणचा आपल्याला आहे ना सुंदर असा आपण बघू शकतो एक नजारा. आणि खरोखर सुंदर आहे. आत्ता मला आवडला हे. अरे वा वा. आणि या ठिकाणची आपल्याला सर्व खूबसूरती मी तुम्हाला माझ्या एका वाणीतून सांगणार आहे. जी वाणी आहे ना माझी, या वाणीच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्या गावची एक खूबसूरती सांगणार आहे. ही जी खूबसूरती आहे ही एक नर्मदा मैया किनारी वसलेलं गाव आहे फडकी. फडकी हे दोन्ही एका आपल्या पर्वतरांगा आहे. नर्मदा मैयाच्या ठिकाणी हा जो एक डोंगर आहे, विशाल डोंगर आहे, ह्या विशाल डोंगराच्या एका कोपऱ्यामध्ये वसलेलं हे गाव आहे. ह्या गावामध्ये ना काही इंडस्ट्रियल एरिया ना काही हे. आणि यांची जी स्वास्थ्य व्यवस्था म्हणजे स्वास्थ्य जे राहणीमान हे एक साधं आहे. साधं राहणीमान, साधा सगळा विचार, साधे माणसं ह्या ठिकाणी. आणि ह्या साधी माणसं ह्या ठिकाणी. आणि सर्व आपण जर पाहिलं तर यांच्याकडे ना दुसरा एक विषय म्हणजे इथे आहे ना एक फवारणी, बिना फवारणीची आहे ना शेती होते. आपण म्हणतो ना जी बिना फवारणीची शेती असते ती इथे आहे ना एक फवारणीसुद्धा नाही आहे. या ठिकाणी ते आपल्याला जेवण भेटतं. आम्ही त्या ठिकाणी एक दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि ते एकदम सुंदर असं जेवण होतं. आणि त्या जेवणामध्ये आहे ना आम्ही एक डाळ खाल्ली. आणि जे जेवणामध्ये जी रोटी चपाती बनवली ती आमची मैया आहे, ही संगीता. यांनी बनवली आणि यांनी एकदम सुंदर अशी खरोखर रोटी बनवली आणि एकदम कडक रोटी. आज जवळजवळ आम्हाला आहे ना ती 15 दिवस झाला आम्हाला आहे ना ती जेवण चारते बनवून. खरंच जेवण चारते बनवून. हे बघा हे जेवण चारते आम्हाला. आणि हा आमचा गुन्हावाला वरती आहे. या ठिकाणी पाहिलं तर खरोखर नर्मदे यार या ठिकाणी बघा. नर्मदे यार. वो अभी मनस्थिति में नहीं है बाबूजी वो नर्मदे यार बोलने की, वो अलग मूड में. या ठिकाणी बघा तर आपण जर पाहिलं तर एक नर्मदा मैया किनारी आहे. आणि ह्या किनाऱ्या मार्गावरती आहे एक सुंदर असं रूप आहे. बघा ना मैयाचं किती सुंदर दिसतंय. आता जर आपण एवढं सुंदर मैयाचं रूप दिसतं ह्या ठिकाणावरती. आणि ह्या ठिकाणावरती किनारा मार्गे मंडलावरून ज्यावेळेस आपण निघतो ना त्यावेळेस आपल्याला हा आहे ना जुना मार्ग पकडायचा. जुना जबलपूरवरून मंडला जुना मार्ग पकडायचा. 80 ते 90 किलोमीटर अंतर आपल्याला जर जास्त पडतं. रिचाव या ठिकाणावर अमरकंटक तिथून 2 भागातून म्हणजे परिक्रमाचा मार्ग चालू होतो. दुसऱ्या मार्गे आपण जो चाललो आहे ना ते ह्या मार्गे चाललेलो आहे, ह्या मंडला मार्गे. तर इथं आल्याच्या नंतर आपण आहे ना फडकी नदी संगम आहे या आपल्या लोकेशनच्या ह्याच्यानुसार आहे ना फडकी नदी संगम आहे. काफा या गावातून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला फडकी लागतं. फडकी लागल्याच्या नंतर आपण आहे ना एका छोट्या आश्रमावरती आहे ना तिथे आश्रम आहे 2-3. तिथे आश्रमावरून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला जे नर्मदा मैयाचं जे विशाल दृश्य बघायला भेटतं ते या ठिकाणी जे मोठमोठे डोंगर आहेत, असे सुंदर असे डोंगर आहेत. त्याच्या बाजूला जे एक 27-28 किलोमीटर चालत आलेले परिक्रमा अशी चालत असतात. 2800-2700 किलोमीटर चालत येऊन परिक्रमा अशी आपली हे चालत असतात. ते पुढे चालता अमरकंटककडे चाललेले आहेत. पण हा जो अवघड आणि कठीण असा मार्गावरून ते चालतात. आणि हे फक्त चालण्याचं जे भाग्य आहे ना हे फक्त जे लोक मंडला मार्गे येतात त्या लोकांनाच भेटतं. आणि असेच आमचे भाग्य आम्हाला एक 4 परिक्रमावाशी आहे आणि त्याच्यामध्ये एक मैया आहे. ह्या आमच्या चौघांना भेटलेलं आहे हे या ठिकाणचं हे भाग्य चालण्याचं आजचं जे भाग्य आहे. हे डोंगर आपण पाहू शकता किती मोठमोठे डोंगर आहेत, पहाडी आहेत. समोर असं आपलं नर्मदा मैयाचं विशाल रूप आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आपण आता सध्या पुढच्या परिक्रमेच्या मार्गाने चाललेलो आहे, ह्या कठीण मार्गाने.
आणि हळूहळू हळूहळू चाललेलो आहे. कारण आम्हाला ह्या मार्गे आहे ना जास्त स्पीडने चालता येणार नाही आहे. कारण दगडी थोडे आहे ना थोडे वाकडे तिकडे म्हणता येईल. त्याच्यामुळं हे कारण आहे आम्हाला नर्मदे यार कठीण अशा मार्गावरची आपली परिक्रमा आहे. तसा हा मार्ग आहे. हा जर पाहिला तर आपण हे पहा नर्मदे यार हे पहा. आता इथून शोधाशोधी चालू झाली आमची. कारण ॲक्च्युली जर पाहिलं तर बघा हे असं आहे. आता कुठून कसं जायचं हाच तर आमचा परिक्रमा मार्ग आहे. तर इथून शोधाशोधी आहे. नर्मदे इथपर्यंत आलेलो आहे. इथून एवढा कठीण रस्ता आहे ना, हा सगळ्यात कठीण रस्ता आहे या ठिकाणी. आणि आपल्याला या कठीण रस्त्यातून पुढे जायचे. बघूया असा एक कठीण रस्ता आणि ह्या कठीण रस्त्यातून आपल्याला पुढे जायचे. असा रोड आहे बघा. हे बघा इथे खाली उतरायला सुद्धा चान्स नाही आहे. आता रस्ता शोधायचा आहे मला. रस्ता शोधते यार या ठिकाणी बघा. हा या मार्गावरून खाली आहे ना असं उतरत आलो इथून. अरे बापरे हे बघा असं उतरत खाली आलो इथून. इथून मी उतरलो. या इथून खाली उतरलो आहे. असा खाली उतरलो आहे. असं उतरून परत असं जाणार. म्हणजे इथे तिकडे जागा नव्हती. मैया टच होती तिथे. नर्मदा मैया टच असल्यामुळं इथून खाली उतरायला लागले. खाली उतरून असं आलो. हा आपला नर्मदा किनारा आहे ना, जो मंडला मार्ग आहे ना, हा एवढा जबरदस्त इथे आहे ना. आणि हा आपला हा डोंगर बघा. हा नर्मदा मैयाचा एवढा आहे ना, हा डोंगर आहे ना तोडून फोडून नर्मदा मैया आहे ना पुढे चाललेली आहे. मैया नर्मदे यार चल नर्मदे यार. या ठिकाणी बघा असा मार्ग आहे. ह्या जिथे वर आहे ना, ह्या वरून आम्ही खाली आलो. इथे असं बघा जे ना दगड आहे ना ते अशा संपूर्ण आलंय मोठा डोंगर आहे. या डोंगरावरती असे दगड आहेत. अशा दगडाच्या आहे ना खाली इथून खाली उतरलोय. आपलं ट्रॅकिंग असतं ना ट्रॅकिंग, त्या ट्रॅकिंगनुसार आपल्याला आहे ना नर्मदा मैयाचं आहे ट्रॅकिंग आहे. म्हणजे परिक्रमा जी आहे ना ट्रॅकिंगनुसारच चालते. ज्याने ट्रॅकिंग केलं नाही ना त्याला काहीच वाटत नाही ह्या परिक्रमा करायला या ठिकाणी. कारण ज्याने ट्रॅकिंग केलं नाही त्याला जास्त आहे ना अवघड जातं. पण असे किनारा आहे ठिकाणी आपल्याला आता कसं या कोपऱ्याने जिथे नर्मदा मैयाचं आहे ना, आता हे जल आहे इथे. आता ह्या जल आपल्याला इकडनं जायचं आहे ह्या साईडनं. असे एक कोपरे शोधत तर वरती जायला जागा नव्हती. थोडी पण जागा नव्हती. ह्यासाठी आम्ही थोडंसं खाली उतरलो आहे. खाली उतरून चाललेलो आहे. आणि पुढे लय सुंदर असा आहे ना नर्मदा मैयाचा आहे ना दृश्य आहे, व्ह्यू आहे. हे पुढे पण आपण तुम्हाला दाखवतो. एक सुंदर आपण पाहू शकता. हे बघा आता इथे कसं आहे, हे इकडनं जायचं आहे. इथे कसं आहे कोपऱ्यामधून जायचं आहे. हे बघा असं कोपऱ्यातून चालायचं आहे. म्हणजे थोडी पण जागा आपल्याला एक नर्मदा मैयाचं इथे जल आहे. आपल्याला जलनं हे करता आपल्याला पुढे चालायचं या ठिकाणी. हो असं हे असं चट्टान आहेत. असे चट्टान लय मोठमोठे. ह्या वरून ज्यावेळेस इथे खाली टच पाणी असतं ना त्यावेळेस वरून जावं लागतं शोधत. आता पाणी नसल्यामुळं आपल्याला थोडंसं सोपं झालं खाली उतरल्यामुळं. नाहीतर खरोखर जबरदस्त अवघड असा आहे ना हा नर्मदा परिक्रमाचा हा मंडला मार्ग, जुना मंडला मार्ग आहे ना, जो पहिल्या हजारो सालपासूनची परिक्रमेचा मार्ग होता ना, तो मार्ग हा या ठिकाणचा. नर्मदे यार वा. या ठिकाणी बघा एकदम असे जे एकदम कडक दगडीसुद्धा आहे ना नर्मदा मैयाने फोडलेले आहेत. कारण ह्या दगडाचं आहे ना कडक दगडी असतात. हे जे बांधकामासाठी म्हणजे घरे बांधण्यासाठी चालतात हे जे कडक दगड, हे सुद्धा मैयाने फोडले येते. आणि समोर जर पाहिलं तर मैयाचं जे रूप आहे ना धो असं रूप आहे. जर पाहिलं तर आपण जर या ठिकाणी पाहू शकता. हो अरे वा बघा इथे मोर पण आहेत. मोर इथे मोर पण आहे. भेटणार आपल्याला पुढे. आता हे पहा इथे आहे ना बघा या ठिकाणी
हे असं जंगल आहे आणि पुढं सुंदर असा नर्मदा मैयाचा किनारा व्ह्यू हा व्ह्यू या ठिकाणी बघा. या ठिकाणी यार या ठिकाणी बघू शकता ह्या मार्गे आपण असा आलेलो आहे किनाऱ्याबरोबर एवढा मोठ्या पहाडीतून आणि येताना असा एक दगडी बघा हे ठिकाणी असे एक जंगल आहे हे आणि इथे पुढे बघा ना किती सुंदर असा नर्मदा मैयाचा नजारा आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर खरोखर सुंदर असा नजारा आहे नर्मदा मैयाचा या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा एक सुंदर असं किती हे आपण जर पाहिलं नर्मदा मैयाचं जे आहे ना एक धो असं रूप आहे या ठिकाणी एकत्र होऊन आहे ना या ठिकाणी नर्मदा मैया चाललेली आहे. आणि हे जे एक झाडी किती मस्त एक पोवा तुम्हाला म्हणलं ती कडक झाडी या ठिकाणी आहे ती झाडी आणि एक सुंदर अशी झाडी आहे. नर्मदा मैयाचं रूपच सुंदर आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी. आणि आपण अशा या ठिकाणावरून चाललेलो आहे तेव्हा असं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणावरून मग पुढे जर पाहिलं तर नर्मदा मैयाचं बघा एक किती सुंदर अशा जे मंडला मार्गे येतो ना त्यालाच हे रूप बघायला भेटतं. बाबाजी बसले थोडे आरामाला या ठिकाणी जर पाहिलं बाबाजी आराम करतात. बाबाजी चलो नर्मदे बाबाजी स्पीडने येतात चल ग हां नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं आपण आहे ना ठिकाणचं ह्या ठिकाणचं रूप बघा कसं आहे नर्मदा मैया चालली आणि हाच आवाज जवळजवळ आहे ना कितीतरी लांब येतो आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर हा आवाज. आणि ही सगळी ती झाडं तुम्हाला म्हणलं ना नर्मदा मैयाच्या किनारी असतात ही झाडं ती कुवा नावाच्या जागा हे झाड आहे त्या झाडाचं या झाडाचं नावच ते भरपूर लांबपर्यंत ही झाडे आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हे बा असं एक रूप आहे बघूया. इथे पुढे एक आश्रम आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपली मैया आहे ना इथं फिरून येते यू आकार करते परत जाते पुढे या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे यार. नर्मदे यार